आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसले। आताच त्यांनी डोळे मिटले तर डोळे मिटून मोदींना शिवसेनेचा सोहळा दिसत असेल। संजय राऊतांचा मोदींना टोला। एक्झिट पोल आणि निकाल मविया आणि इंडिया आघाडीच्या बाजूने। महाराष्ट्रामध्ये मवियाला 40हून अधिक जागा मिळणार तर देशामध्ये इंडिया आघाडीला 300च्या पुढे जागा मिळणार। नाना पटोलेंचा दावा। एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी आम्ही 400 पार जाणारच, नितेश राणेंचा विश्वास। इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले। अजित पवार गटाच्या पदाधिकारी वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। इंदापुरात सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करणारे बॅनर। सुळेंच्या विजयाच्या बॅनरची जोरदार चर्चा। निकालाआधीच पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे खासदार उल्लेख असलेले बॅनर्स लागले। कोथरूडसह ठिकठिकाणी मोहोळ यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी। बीड जनतेच्या लोकांवर विश्वास, मीच खासदार होणार, बजरंग सोनवणेंचा विश्वास। विनायक राऊत विजयाची हॅट्रिक साधणार। विनायक राऊत 2.5 लाखांच्या मतांनी निवडून येणार, राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। भुजबळांबाबत आमच्यामध्ये अजिबात संभ्रम निर्माण होणार नाही आणि भुजबळांच्या विधानावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईकडून रक्त दिल्याची कबुली। अपघाताच्या वेळेला अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचंही केलं कबूल। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत। शिवानी अग्रवालची ससून रुग्णालयाच्या ऐवजी औंध शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी। वैद्यकीय चाचणीनंतर शिवानी अग्रवालची कोठडीमध्ये रवानगी। पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात। कारची 2 वाहनांना धडक। गाडी चालवणारा मुख्याधिकारी पोलिसांच्या ताब्यात। जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपींच्या पाठोपाठ आणखी एका कारचा शोध सुरू। दुसऱ्या कारमधील तरुण तरुणीचा पोलिसांकडून शोध। पुण्याच्या लोणीकंद जवळ पाथर्डीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला अपघात। अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी। यवतमाळच्या वणीमध्ये ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक। वणी मारेगाव राज्यमार्गावरची दुर्घटना। सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या मालेगावमध्ये माजी नगरसेवक आणि मुलावर जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये माजी नगरसेवकासह मुलगा गंभीर जखमी। नागपूर रत्नागिरी महामार्गावर विरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक। नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांना पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। नंदुरबारमध्ये कापसाच्या बियाणं विक्रीला सुरुवात। बियाण्यांच्या काळाबाजार होऊ नये यासाठी उशिरा बियाणं विक्री। पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करण्याच्या कृषी विभागाचं आवाहन। नंदुरबारमध्ये कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले। कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत।